बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी इसाक पडेल NCN न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता मुखेड तालुक्यात होऊ घातलेला लेंडी प्रकल्प आणि लेंडी प्रकल्पाबद्दल कशा पद्धतीने या ठिकाणी रेंगाळलेला मुद्दा आणि त्या ठिकाणल्या नागरिकांचं कशा पद्धतीने आक्रमक भूमिका आहे हे या ठिकाणी आपल्याला आम्ही दाखवून देणार आहोत। आपण पाहू शकता लेंडी प्रकल्पामध्ये जे बुडीत गावं गेलेले आहेत 12 गावं आणि त्या लोकांची काय अवस्था आणि त्यांची काय मागण्या आहेत ते संपूर्ण आज आपण पाहू शकता। लेंडी प्रकल्पाच्या बाजूस पाळूवर कट्ट्याच्या बाजूला या ठिकाणी साखळी उपोषण आज तिसरा दिवस चालू आहे। या ठिकाणी 20 तारखेपासून 20 नोव्हेंबरपासून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आज तिसऱ्या दिवशी आज या ठिकाणी तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिडके साहेब आणि मुखेड तहसील कार्यालयाचे राजेश जाधव साहेब तहसीलदार हे या ठिकाणी उपस्थित झाले होते। नागरिकांचे काय प्रश्न ते जाणून घेतलेत आणि काय त्याच्यावर तोडगा काढता येईल, त्याच्यावर काय मार्गदर्शन करता येईल ते या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगण्यात आलं। आपण पाहू शकता पहिल्या दिवशी या ठिकाणी मारजवाडीनं साखळी उपोषण केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी भासवाडी केला आणि आज तिसरा दिवस इटग्याळ हे 3 दिवस आज तिसरा दिवस चालू आहे। तरी या ठिकाणी दखल कोणी घेत नाही नागरिकांतर्फे किंवा या ठिकाणच्या जे लाभार्थी आहेत लेंडी धरणात गेलेले पुनर्वसनामध्ये गेलेले त्यांचं कोणी या ठिकाणी आढावा सुद्धा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे आज आपण पाहू शकता वयोवृद्ध महिला, लहान लेकरं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिमणीच्या सारखे येऊन बसलेले आहेत। साखळी उपोषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला आम्ही दाखवून देत आहोत आणि कशा पद्धतीने या ठिकाणचे प्रत्येक वेळेस मागण्यांना ऊत येत असतो परंतु शासन त्याच्यावर काही भर देत नाही। अशा पद्धतीची अवस्था या लेंडी प्रकल्पग्रस्त नागरिकांची झालेली आहे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी रेंगाळलेले आहेत। ते प्रश्न वरच्यावरी रेंगाळत जातात, पिढी वाढत जाते, कुटुंब वाढत जाते, परंतु प्रश्न काही मार्गी लागत नसल्यामुळे अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि आज आपण पाहू शकता संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील यांनी ही संपूर्ण यंत्रणा हाकलेली आहे आणि आपण पाहू शकता या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये हे महिला इथून 7 ते 8 किलोमीटर लांबून पायी आलेले आहेत, मधल्या वाटेनं आलेले आहेत। ज्या ठिकाणी चलासारखी सुद्धा वाटं या ठिकाणचे राहिलेले नाहीत, अशी मोठी बिकट अवस्था या जुन्या गावांची सुद्धा झालेली आहे आणि पुनर्वसनाची सुद्धा झालेली आहे। अशी अवस्थेमध्ये जगत असते हे नागरिक आहेत आणि पाहू शकता आपण किती लहान लहान या ठिकाणी चिमुकली मुलीसुद्धा आलेले आहेत, वयोवृद्ध महिला आलेले आहेत। त्यांचे अनेक प्रश्न आहेत, ज्यांना या ठिकाणी अनुदानाचा लाभ काही त्यांना पूर्तता होण्यासारखा भेटलेला नाही। त्यांचे कुटुंबातील जे तरुण मुलं आहेत त्यांना या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी काय नाही, त्यांचे कुटुंबातले मुलांची लग्नसुद्धा होत नाही। ज्यांची जमीन पिढ्यानपिढीची जमीन गेली असल्यामुळे त्यांना आता जमीन नसल्यामुळे त्यांना कोणी मुलीसुद्धा देत नाही। असे अनेक प्रश्न या लेंडी प्रकल्पामध्ये जाणाऱ्या संपूर्ण नागरिकांचे आहेत आणि आपण पाहू शकता वयोवृद्ध लोकसुद्धा या ठिकाणी बसले, ज्यांची प्राचीन काळातली जमीन होती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बापदादाच्या जमिनीवर आयुष्य आरामानं जगत होते, परंतु आता ते जमीन संपादित होत असताना त्यांना फार मोठा दुःख असतो। जगणं आणि मरणं ते ह्यांच्या नशिबाला आलेलं आहे आणि इकडे लक्ष कोणी का देत नाही, अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे। तुटपुंज अनुदान या ठिकाणी भेटण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुदानामध्ये सुद्धा लोकांची फार त्रुटी निघत आहे आणि त्या अनुदानामध्ये सुद्धा एकाला भेटते तर एकाला भेटत नाही, अशी अवस्था ही सरकार करत आहे। आणि अनेक प्रश्न आपण आमच्या पाठीमागे पाहू शकता ज्याच्यामध्ये या बॅनरवर मांडलेले आहेत आणि 12 गावचे सुद्धा या ठिकाणी टाइम टेबल लावण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणची साखळी उपोषणामध्ये प्रश्न मार्गी लावून घेण्यात येतील असे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत आणि पुढची काय रणनीती असणार आहे या अध्यक्षाकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आज जे आपलं साखळी उपोषण चालू आहे 20 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली, आज 22 नोव्हेंबर आहे। आजपर्यंत
वरिष्ठांनी आपली काय दखल घेतली आणि शासन काय याच्या मागण्या जे आहेत आपले ते मार्गी लावण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करू आश्वासन काय देण्यात आलं? शासन उपोषण आपलं 20 नोव्हेंबरपासून चालू झालेलं आहे. मार्गवाडी पहिला गाव, दुसरं गाव भासवाडी, तिसरं आज तिडग्याळ आहे. तिडग्याळ या गावच्या आज तहसीलदार साहेब आणि कार्यकारी अभियंता तिडके यांनी या उपोषण स्थळी भेट देऊन त्याने आमची व्यथा, आपले प्रश्न, आपले जे मागणी आहेत ते प्रमुखतेने मांडणी करून घेतले. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की साहेब 2012ला काम बंद करण्यात आलं. ते काम कशासाठी शेतकरी बंद केले तर आजपर्यंत कोणता राजकीय पुढारी ना कोणी अधिकारी काम कसं काय बंद झालं हे आजपर्यंत विचारणापूस केलेली नाही. मग हे न काय करा, फक्त पुनर्वसनावर विषय ते असेल तर तुमचं तिडके साहेबाचा प्रश्न असा आहे की पुनर्वसन झालं तर कुठं झालं? वाढीव कुटुंबाचा विषय आहे, ते पुनर्वसनाला गौण आहे. तिथं जागा भेटत नाही, तिथं मुलांना वाढीव कुटुंबासाठी प्लॉट भेटत नाहीत म्हणून तुम्ही वाढीव कुटुंबाचे पैसे देतात. ते बी 3 गावचे वाटप झाले. आज इडग्याळ गावचे 3 महिने झालं नोटीसा देऊन आणखी तिथला वाढीव कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला नाही. भासवाडी असेल, वळंकी असेल, कोळनूर असेल, हे 7-8 गावं आणखीन राहिलेले आहेत. नाही, जे जुनं गाव झाले त्याच्यासुद्धा त्रुटी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे 21 वर्षाचे मुलं आहेत, काय अविवाहित आहेत, काय मतिमंद आहेत, काय अपंग आहेत, त्यांना सुद्धा अनुदान भेटले नाही. अशा पद्धतीचं अनुदान भेटायला तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते? जे मतिमंद लोक आहेत, अविवाहित आहेत, नातू म्हणून वगळण्यात आलेले आहेत आणि तुमचं सामायिक क्षेत्रामध्ये 4 भाऊ असतील, असे जे त्रुटीचे लोक आहेत ते लेंडीतलेच आहेत. ते इथं पारंपरिक त्याचं घर, त्याची जमीन, त्याची जायदाद त्या लेंडीमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना दुसरे काही कागदपत्र न तपासता ते लेंडीग्रस्त आहेत का, ह्या गावचे 3 नमुना नंबर 8ला नाव आहे का, त्याचा पुरावा आहे का, हे तपासून जर जास्त त्याचे कागदपत्र न घेता जर त्याला लाभ दिलं तर सर्व लोक वंचित, जे प्रत्येक गावामध्ये 100, 125, 150 जे लोक राहिलेत वंचित, त्यांना सुद्धा समावेश करून जर नमुना नंबर 8 पाहताना आणि गावची लोकसंख्या पाहता सरसकट अनुदान द्यायला काय त्यांना अडचण आहे? सरसकट द्यायला काहीच अडचण नाही. प्रत्येक कुटुंबाचं जमीन गेलेली आहे, घर गेलेलं आहे, जागा गेलेली आहे, त्यांना सुद्धा समावेश करून घेण्यात यावं. आणि आमचा विषय आहे अविवाहितेचा. अविवाहितेचा सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे. फॉरेस्ट खात्याचा एक प्रकल्प झालेला आहे नाशिकमध्ये. तिथं अविवाहितेला 18 वर्षाच्या वरच्याला सक्षम धरून सुद्धा त्या वाढीव कुटुंबामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. इटनकर साहेबाला आम्ही GR त्याचा दिलेली आहे कॉपी. त्याने त्या आधारे सर्वे करून 21 वर्षाच्या वरच्या मुलांचं प्रस्तावित म्हणून शासनाकडे पाठवून दिलेलं आहे. त्याचीसुद्धा मंजुरी. आणि तहसीलदार साहेबाला आम्ही प्रमुख मागणी सांगितली की शेतकऱ्याला कशासाठी पॅकेज मागत आहोत. 1986ला धरण चालू झालं, जे आमचे खरेदी खत बंद केले, जे आमची जी चुका झाली, अवाढ 7-7 वर्षाला करण्यात आलं, त्याच्यामुळं आमच्या धरणाची किंमत 54 कोटीची 2500 कोटीला जाते. तर शेतकऱ्याची का किंमत वाढू नये? शेतकऱ्यावर जे अन्याय झालेला आहे, शेती तुमच्या ताब्यात आहे म्हणून 34चं व्याज इरिगेशन खात्याने देत नाही. आमच्या ताब्यात शेती असतं 2013चा कायदा द्या. नाही म्हणता तर घोशी खुर्दला 5 वेळेस पॅकेज देणार, त्या धर्तीवर घोशी खुर्दच्या त्या पॅकेजद्वारे आम्हाला सहानुभूती रक्कम 30 लाख रुपये हेक्टरी पॅकेज द्यावं, अशी मागणी आमची ठेवण्यात आलेली आहे. शेतीला कशासाठी द्यावं ते त्याला आम्ही समजून सांगितलं. का आमच्या कायद्यानुसार तुम्ही बैठक घ्या. आणि मेमध्ये जे तुमची कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये बैठक झाली होती, आमदार साहेबांना सुद्धा शब्द दिलेला आहे की शासनाकडे बैठक लावल्यावरच काम चालू करण्यात येईल. ते सुद्धा पूर्तता करावं म्हणून त्याला आम्ही विनंती केली. मुलीसुद्धा 2005च्या कायद्यानुसार शासनाच्या हकदार आहेत. मुलीलासुद्धा समावेश करून वाढीव कुटुंबात घेण्यात यावं. सुशील बेरोजगाराचा विषय तांत्रिक समिती, सल्लागार समिती नाशिक ह्याच्यामध्ये आहे. 1991च्या कायद्यामध्ये 5 लक्ष रुपये द्यावा असं सुशील बेकारांना ठरलेलं आहे. आम्ही 10 लक्ष रुपये त्याला द्यावं. आणि या सगळे 4-5 मुद्दे, आमचे 7 मागण्या जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यानुसारच आम्ही त्याच्या GR कायद्यानुसार आम्ही मागत आहोत म्हणून तहसीलदार साहेबाला सांगितल्यावर त्याच्या लक्षात आलं. त्यांनी तिडके साहेबाला सांगितले की बुवा तुम्ही प्रस्ताव तयार करा, जे काम तुम्ही चालू करा येतात. तर शेतकऱ्याची जी अडचणी आहेत तुम्हाला इथं पाठवून दिले शासनानं, तर इथं शेतकऱ्याची अडचण आहे, शेतकऱ्याची मागण्या पूर्ण केल्याशिवाय काम चालू करू नये असं शेतकऱ्याची म्हणणं आहे. आणि ह्याच्यावर जर तुम्ही शांततेत जर तुम्ही मागण्या मान्य करत नसाल तर आमचं म्हणणं आहे की तीव्र आंदोलनाला वळण येऊ नये. शासनाकडे लवकरात लवकर बैठक लावून आमचे जे मागण्या आहेत ते पटावर घेऊन लवकर मार्गी लावावं एवढी विनंती आम्ही करणे. तहसीलदार साहेबांना त्याला तिडके साहेबाला सांगितले 2 दिवसाच्या आत तुम्ही अहवाल तयार करा. हे अहवाल माझ्याकडे द्या, त्याला 1 कॉपी धरणग्रस्तांना द्या आणि मजाही अहवाल तयार करतो कलेक्टर साहेबाला. आणि शासनाकडे लवकरात लवकर आम्ही 2 दिवसात अहवाल पाठवूत. तुमचे मागण्या, तुमची भावना आम्ही शासनाला कळूत असं त्याने शब्द देऊन इथून गेलेले. नाही, इरिगेशनचे अधिकारी काय म्हणतात की जे मुली विवाह करून बाहेर गेले त्यांचं कुटुंब वेगळं झालं आणि जे अविवाहित मुली म्हणतात की वडिलांच्या कुटुंबात आहेत. मग त्या ज्याला मुलगाच नाही त्याला फक्त मुली आहे, त्याला अनुदान कसं भेटायला पाहिजे? एकमेव मुलगा नसेल तर मुलगी हे वारसदार आहे त्याची. 3 असतील 4 असतील त्या मुलीला अनुदान द्यायला पाहिजे. हां, तर इरिगेशनचे अधिकारी म्हणतात की जे मुलगी विवाह करून गेली त्याचा कुटुंब वेगळा झाला
आणि जे इथं अविवाहित आहे ते वडिलांच्या कुटुंबात येते, असं त्यांचा प्रश्न आहे. वडिलाच्या कुटुंबात नाही, सक्षम 18 वर्षाच्या वर गेल्याच्यानंतर ती सक्षम झाली, मुलीला कुटुंब तयार होणार आहे. आज ना उद्या तुमचं धरण 38 वर्ष होत नाही आणि आमची तुरट्या तुम्हाला काढायचा काय अधिकार आहे? तुमच्या धरणाची तुरट्या कोण काढावं? तुम्ही जे चुका केल्या, तुम्ही जे पुनर्वसन करता, तिथं नागरिक सुविधा करता, ते शेतीगत होतात, किती कामं तुम्ही खराब केलात ह्याची चौकशी कोण केलं पाहिजे? तुम्ही शेतकरी बुडून जाणारे, उठून जाणारे पिढ्यानपिढ्या इथं बर्बाद झाले 3 पिढ्या, त्याची भरपाई कोण देणार? ते तुम्ही न बघता जे आमच्या तुरट्या काढता, आमच्यावर जे लादता, मुलगी हे शासनानंच म्हणलेलं आहे की मुलाप्रमाणे मुली हे हक्कदार आहे, मुली हे समान, मुलगा आणि मुलगी समान आहे हे शासन म्हणते. अविवाहित सुद्धा समान हकदार आहे. तर तुम्ही त्या दोन्हीलाही नाही देणं चाहो. आपण संघर्ष समितीचे अध्यक्ष आहोत, आपण संपूर्ण पाहणी करतो आहोत. 11 गावचे जे पुनर्वसन आहे ते पूर्तता पूर्णपणे करण्यात आलेली आहे का? जे नागरिक सुविधा 26 असतील किंवा 16 असतील, 18 असतील, जे देण्याची मागणी आहे ते पूर्ण झालेले नाहीत आतापर्यंत, त्याच्याबद्दल आपण काय पाठपुरावा करणार आहोत? जे 12 गावाचे 11 गावाचं पुनर्वसन एक स्वच्छ पुनर्वसन मुक्रामाला देण्यात आलेलं आहे. खानापूर ठिकाणी हे आमचं पुनर्वसन झालेलं 5 गावचं, अंशतः 3 गावं आहेत, 2 गावं 100% बुडीत आहेत, रावणगाव आणि भाटापूर. तिथं सुद्धा नागरिक सुविधा देण्यात आली नाहीत. तिथं वस्ती जाऊन राहत आहे. तिथं 1996ला पुनर्वसनाची कामं करण्यात आली, ती कामं पूर्ण शेतीगत झालेली आहेत. तिथं नाईलाज असतो आम्ही शासनाकडून 2012ला एकच गाव असं आहे की इथं घरकुलची योजना आम्ही मंजूर करू आल्या, म्हणजे गोरगरीब इथं 35 किलोमीटर पुनर्वसन असते वेळेस बी घरं बांधून काही ते सुविधा करून राहत आहेत, पण तिथं पाणी नाही, लाईट नाही, नालीची व्यवस्था नाही, रस्ते नाही, तिथं खूप काही तुरट्या आहेत. आणखी पुनर्वसन तिथलं सुद्धा झालं नाही. दुसरा मुद्दा आहे कोळनूरला संपादित जमीन करण्यात आली, पण आणखीन तिथला खडासुद्धा हल्ला नाही. वळंकीचा विषय तसाच आहे, भिंगोलीचा विषय तसाच आहे. एक दगड मशी इतका त्या भिंगोलीमध्ये पुनर्वसनामध्ये आहे. तिथं उंटावाडा, तिथं केव्हा काढावं, केव्हा पुनर्वसन करावं. वरल्या भेंडेगावचा विषय आहे, खाल्ल्या भेंडेगावचा विषय स्वच्छाचा आहे, त्याला पुनर्वसन मान्य नाही. 2016पासून त्यानं कोणतंच कागद तिथं पुनर्वसन करा म्हणून दिले नाही. त्याचं 10 किलोमीटरवर पुनर्वसन होत आहे, जमीन तिथं गावाजवळ लगेच राहत आहे. रावणगावचं ठीक आहे, 35 किलोमीटर पुनर्वसन झालं, पण 100% बुडीत आहे गाव नाही. पण भेंडेगावचा असा विषय आहे की जमीन शिल्लक असती, तिथं पुनर्वसनाला जवळ जर त्याला स्वच्छ पुनर्वसन मंजूर केलं तर ते मारजवाडीचा विषय आहे, भिंगोलीचा म्हणजे वरच्या भासवाडीचा विषय आहे, वळंकी आहे, इडग्याळ आहे, हे सर्व गावचे पुनर्वसनाची सुविधा. आमचं म्हणणं आहे कार्यकारी अभियंत्याच्या हातात पुनर्वसन आहे ना, पुनर्वसन बघायच्या नावचे इथं लेंडीवर जे धडपड करत आहे, झाडं झालेत, लेंडी खराब होत आहे, गंज खाल्लेदार, हे गंज खाल्ल्या मग आमची पिढ्या गंज एवढे बर्बाद झाले. त्याला धरणाची जशी काळजी आहे तसं आमची काळजी करावं, आमचे कामं पूर्तता करावं. पुनर्वसन ठिकाणी चांगली सुविधा करून जे बी शासनाचे 24 नागरिक सुविधा आहेत ते करून देण्यात यावं आणि चांगले जसं लोक जाऊन राहतात तिथं राहिलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, असं पुनर्वसन करून दिल्यावरच इथं त्याने तिडके साहेबांनी लेंडीवर यावं ही आमची विनंती आहे. आपण या ठिकाणी साखळी उपोषण चालू केलं, गावकऱ्यांनी संपूर्ण 11 गावच्या नागरिकांना घेऊन केलं, त्याच पद्धतीनं तुम्हाला राजकीय पुढाऱ्यांनी काही पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे? आजपर्यंत ह्या 3 दिवसात कोणते राजकीय पुढारी इथं आलेले नाहीत. साखळी उपोषण हे 3रा दिवस आहे. आज तहसीलदार आणि फक्त प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत, राजकीय पुढारी आणखी कोणी आलेले नाहीत आणि इथं काही भेट दिली नाही. तुम्हाला फोनद्वारे सुद्धा संपर्क करण्यात आला? फोन नाही, काही नाही. तर ह्याच्या पुढचं आपली रणनीती काय असणार आहे? आता हे साखळी उपोषण या ठिकाणी चालू असताना 3रा दिवस आहे, फक्त तहसीलदार आणि इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दोघंच येऊन गेलेत. कलेक्टर साहेबांची बैठक या ठिकाणी होणार आहे का? त्यांच्यावरच्या वरिष्ठांसोबत तुमची काय चर्चा होणार आहे का? या ठिकाणी होणार आहे का नांदेडच्या ठिकाणी? तहसीलदार साहेब हे कलेक्टर साहेबाचे महसूलचे तहसीलदार साहेब आले, इरिगेशनचे तिडके साहेब आले, दोघे प्रमुख अधिकारी आहेत. याने जर खालून अहवाल दिल्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना केव्हा बैठक घेतील, शासनाकडे केव्हा बैठक लागेल ते 2 दिवसात तिने सांगतो म्हणजे. इथली बैठक आता हे साखळी उपोषण तुमचं किती दिवस चालणार आहे आणि कशा पद्धतीत चालणार? ह्याच्या पुढं काय करणार आहोत तुम्ही जर लवकर दखल घेण्यात आली? साखळी उपोषण हे कंटिन्यू बेमुदत आहे. हे 12 गावं प्रत्येक 12 दिवसाच्या नंतर एका गावचा नंबर येणार आहे. ही आमची 12 गावची साखळी झाल्याच्यानंतर पुढील भूमिका आम्ही तुम्हाला सांगतो. याच्या पुढची भूमिका पुढे घेण्यात येईल. आता हे 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढची भूमिका घेण्यात एखाद्या वेळेस अमोल उपोषण सुद्धा संघर्ष समितीची बैठक होईल. सर्व गावांची विश्वासात घेऊन जसं गाववाले आमचे सर्व नागरिक धरणग्रस्त जसं सुचवतील, मी एकटा अध्यक्ष हे नावानं नसून सर्वांच्या भावना, सर्वांचे जर ह्याच्यात तीव्र करायचं आहे का हे चालू ठेवायचं आहे, हे सर्वांच्या लोकांच्या विश्वासात घेऊन आहे पुढे ठरवू. आणि आमचे शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतपाडी हांगरेकर साहेब त्यांची सूचना, त्याचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा आणि ठरवण्यात येईल. आता हे जे साखळी उपोषण चालू करण्यात आले, 11 गावचे संपूर्ण नागरिक आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला पाठपुरावा करत आहेत. 12 गावचे लोक 100% आपल्या पाठीशी आहेत. तरुण असतील, वयोवृद्ध महिला आता इथं आलेले आहेत, पायी लोक येत आहेत, इथे भेट देत आहेत.
खूप गर्दी आत्तापर्यंत होती. आता लोक थोडं गेले तहसीलदार साहेब गेल्याच्यानंतर चांगला प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे भावना तयार होत, लोकांची मागण्या आहेत. प्रत्येक गावचा विषय वेगळा वेगळा आहे. ते विषय घेऊन इथे येत आहेत. त्याची मागण्या आपल्याला प्रत्येक गाव वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे आपला सर्वांची एक तयार करत आहोत डाटा. आम्ही डाटा करून शासनाकडे जेव्हा बैठक लागेल तेव्हा प्रत्येक गावचा वेगळा विषय तिथं मांडण्यात येईल. आज आपण पाहू शकता आजचा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी आज या ठिकाणी महसूलचे तहसील कार्यालयाचे राजेश जाधव साहेबांनी येऊन भेट दिलेत आणि इरिगेशनचे तिडके साहेब येऊन या ठिकाणी भेट दिलेले आहेत आणि यांचे प्रश्न मार्गी लावू वरिष्ठांपर्यंत पोहोचा करण्याचं काम करू असं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकता संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून सर्वांना एकत्रित करून ही लढा तीव्र करून या ठिकाणी साखळी उपोषण उभा केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकऱ्यांचे मागण्या आहेत, जे नागरिकांचे मागण्या आहेत ते पूर्तता करून घेण्यासाठी ते तळमळून या ठिकाणी साखळी उपोषण तयार केलेलं आहे. आणि संपूर्ण महिला या ठिकाणी वयोवृद्ध अनेक प्रश्न मार्गी लावून घेण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत. 12 गाव या ठिकाणी सक्षम आहेत. कशा पद्धतीनं त्यांना न्याय भेटून घेता येईल त्याच्यावर पाठपुरावा करता येईल त्या पद्धतीने करून घेतात. आणि आज तिसरा दिवस असून सुद्धा कोणताही राजकीय पुढारी या साखळी उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही असं सुद्धा या ठिकाणी चित्र दिसून आलेलं आहे. फक्त मतदानाच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस ते समोर येतात आणि लेंडीचा प्रश्न हा आपला प्रश्न आहे म्हणून ते प्रश्न भाषणामध्ये मांडतात. परंतु अशा ठिकाणी असल्या वेळेस कोणी आत्तापर्यंतचा पाठिंबा दिलेला नाही. फक्त संपूर्ण नागरिक या ठिकाणी आहेत, जे गावकरी आहेत तेच या साखळी उपोषणामध्ये आहेत. आत्तापर्यंत कोणताही आमदार असो, खासदार असो किंवा कोणताही मोठा नेता असो ह्या साखळी उपोषणाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. आपण पाहू शकता लेंडीचे जे नागरिक आहेत 12 गावचे यांचे मतदान फार महत्त्वाचे दिसून येतात, पण यांचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे दिसत नाही का असं चित्र आज आम्ही आपल्याला लेंडी धरणाच्या नागरिकांतर्फे दाखवून देत आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी फार वृद्ध महिला या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना काय वाटते आणि ते या ठिकाणी कसं बघतात ह्या साखळी उपोषणाला ते विचार घेऊया. मला 2 मुलं आहेत आणि त्यांना 2 मुलाला बी काही यवशे नाही आणि मुलाला काही नाही. तो एक पलाड 2-2.5 एकर शेत गेलं तळ्यात, घर गेलं आमचं. पुन्हा नंतर आम्हाला आता वरी जागा घर बांधायला पैसा नाही आमच्याकडं, कोणी आमचं करणार नाही. तरी आमच्या मुलाला बरोबर द्यावं आम्हाला म्हणून हे मान्यता आहे आमची. तर आमचे मालक तुमच्या ह्याच्यासाठी रडून आमचे मालक वारल्या गेले. आज 15 वर्षापासून झालं भांडणं खेळून आमचे मालक वारल्या गेले. तो निराधार पडलो मी, मला कोणी पोसायला नाही, मला पाळायला नाही. तो आमच्यासाठी काहीतरी योजना पाहिजे आम्हाला म्हणून उपोषणला बसलेला आहे आम्ही तिथं. इडियाळचे महिला आहेत आणि वयोवृद्ध आहेत, ज्यांचं या ठिकाणी पालनपोषण करणारं कोणी नाही आणि ज्या पिढ्यानपिढीची जमीन होती, शेती होती ते संपूर्ण या ठिकाणी भूसंपादन झालेली आहे. आणि पुढच्या पिढीचं काय होईल त्यांना त्या धास्कीमध्ये ते या साखळी उपोषणामध्ये उपस्थित झाले. त्यांना फार जीवलग प्रश्न वाटतो, ह्या जिव्हाळ्यातला प्रश्न वाटतो. अशा पद्धतीची अवस्था झाली. आपण पाहू शकता अति आवश्यक या महिलेला आपण पाहू शकता ज्यांना चलता फिरता येत नाही तशी महिला या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत, वृद्ध महिला. त्यांना असं वाटते की त्यांच्या पुढच्या पिढीचं काय भविष्य होईल, सरकार काय त्यांना देईल. नुसतं आपण पाहू शकता निराधार एखादी महिलाचं करायचं असलं तर तहसील कार्यालयामध्ये त्याला 100 फेऱ्या मारावं लागते. या महाराष्ट्रामध्ये या सरकारची आणि या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असते. आणि ज्यांची पिढ्यानपिढीची जे जमीन आहे ते काढून घेते आणि त्यांना त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही असं त्यांना वाटते. आपण पाहू शकता माझ्यासोबत आज एक वृद्ध महिला आहे ज्याला निराधार करून घेण्यासाठी तिनं आज 3 वर्षापासून ह्या मुखेड तहसील कार्यालयाची चक्कर मारत आहे, परंतु त्याचं आत्तापर्यंत निराधारचा प्रश्न मार्गी लागला नाही. आणि ते जे पिढ्यानपिढीची जमीन आहे ते लगेच तात्काळ या ठिकाणी प्रश्न मार्गी लागलं, तुम्हाला जमीन गाव खाली करावं लागेल आणि शासन या ठिकाणी तळं पूर्ण करेल, धरण पूर्ण करेल, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण करण्यात येते. तर असे सरकार असेल आणि एकीकडं ज्याला सरकारकडून जे योजना द्यायचे असतात ते वेळेवर देत नाही आणि ज्यांच्याकडून काढून घ्यायचं असते ते तात्काळ काढून घेण्याचं शासन प्रयत्न करते. अशी अवस्था ह्या लेंडी धरणाच्या नागरिकांची आम्ही दाखवून देतो. आज महिला फार आक्रमक झालेले आहेत, त्यांची भूमिका फार आक्रमक या ठिकाणी दिसून येतो. ते म्हणतात घरी राहून मरण्यापेक्षा या ठिकाणी येऊन आत्मदहन करणार आम्ही साखळी उपोषणाच्या ठिकाणी. ज्यांचे मुली आता लग्न करून दिलेले आहेत त्या मुलींना पुन्हा या गावामध्ये येण्यासारखी वाट नाही आणि ज्यांचे आईवडील राहणार नाही, ज्यांची पिढ्यानपिढीची जमीन राहणार नाही त्या मुलींना जसं दिवाळीला सणासुदीला बंगळी चोळी आईवडिलांतर्फे करण्यात येत होती ते बंगळी चोळी आता कुठं करता येईल
कोण करणार? ज्याचा भाऊ जे गाव या ठिकाणी भूसंपादन झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर ते काय कमिणार, त्याचं स्वतःचं पोट कशा पद्धतीने भरल आणि बहिणीला बंगडी चोळी कशा पद्धतीने करल, असा मोठा प्रश्न आहे. सरकार म्हणते 2005च्या कायद्यानुसार मुला एवढी मुलगी महान, मुलाला जे बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असतो तेच मुलीला सुद्धा हिस्सा द्यायला पाहिजे. आणि आता आपण पाहू शकता ज्या ठिकाणी भूसंपादन होत नाही, ज्या ठिकाणी लेंडीसारखा प्रकल्प होत नाही, त्या ठिकाणी सरकार म्हणतो की लवकरात लवकर मुलीला पण मुला एवढं वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटायला पाहिजे. आणि हे पाहू शकता या ठिकाणी शासन भूसंपादन करते आणि इथल्या मुलींना ते वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देत नाही. असं का नियम काढण्यात येतो? मुलींना पण मुला एवढं अनुदान भेटलाच पाहिजे असं संपूर्ण महिलांची मागणी आहे. हे महिला म्हणतात की मुली आणि मुलामध्ये आम्ही कधीच फरक केला नाही, दोघांनाही त्याच परातीमध्ये जेवण वाढून त्यांना लहानाचं मोठं केल्या आणि त्याच परातीमध्ये एका मुलाला जेवण वाढायला आता सरकार बसले आणि एकाची परात नुसती ठेवायला हे सरकार बसले. आणि पाहू शकता लहान मुली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ह्यांचं पुढचं भविष्य काय होणार आहे? ह्यांना अनुदान भेटलंच पाहिजे अशी कठोर भूमिका या महिलांची आहे. जर सरकारनं मुलींना अनुदान दिलं नाही तर हे संपूर्ण महिला 12 गावचे महिला या ठिकाणी रस्त्यावर उतरून मोठा आक्रोश मोर्चा आणि आंदोलन करतील. आणि पुढच्या वेळेस जर शासन जर मान्य करतच नाही असेल तर ते आत्मदहन सुद्धा करू शकतात असा इशारा या लेंडीच्या साखळी उपोषणामधून देण्यात आला. कॅमेरामॅन उमांदीसोबत मी साक पटेल, NCN न्यूज TV देगलूर.